देऊन इथे उपस्थिती दाखवली त्याबद्दल ग्रामस्थ मंडळ भोकरी आणि संपूर्ण ऑर्गनाइज कमिटी आपले आभारी. पाचवी मॅच पहिल्या फेरीतील आता तिला सुरुवात होते. अथर्व विषय आणि प्रतीक विषय ही सलामीची जोडी खेळपट्टीवर पोहोचली गेली आणि समीकरण तोडण्याची जबाबदारी विशालने स्वीकारली. श्रीराम जांभूळपाडा संघ भरपूर मॅचेस मध्ये आपल्याला विषय आणि अजय पारधी पाहायला मिळाला नाहीयेत. माईन बाई मात्रे देवलीवरून या स्पर्धेचा आनंद घेताना या स्पर्धेला आणि विजय आणि अजयला देखील या स्पर्धेसाठी श्रीराम जांभूळपाडा टीमला शुभेच्छा आल्यात. कारण स्वर्गीय तुलसीराम पारदे यांचं निधन झालं. अजय पारदे आणि विजय पारदे यांचे पिताश्री, त्यामुळे काही मॅचेस मध्ये हे दोन बंधू पाहायला मिळाले नव्हते आणि त्याचा फटका देखील श्रीराम जांभूळपाडा टीमला आपल्याला भोगताना पाहायला मिळाला. परंतु या मॅच मध्ये विजय आणि अजय दोन्ही आहेत. पहिल्या ओव्हरची जबाबदारी विशालवर दिली गेली. परंतु आज सुरेश पारदी जो मॅजिक गोलंदाज आहे तो दिसत नाहीये. स्ट्राईक अथर्वकडे मॅच लावते सुरुवात. विशाल राईट हँड विकेटने पहिलाच बॉल फुल टॉस लेग स्टंपवर ऑन साईडला उडवण्याचा प्रयत्न प्रॉपर इलेव्हेशनने बॅटच्या अगदी वर लागलाय. पॉइंट क्षेत्रामध्ये जात असताना लॉंग लेग मध्ये क्षेत्ररक्षक पोहोचेल तोपर्यंत सिंगल येते अथर्व विषयच्या खात्यामध्ये. आता डीआरएस ची मागणी केली जाईल का हे पाहावं लागेल. दोन्ही टीम साठी बिमर बॉल साठी डीआरएस असेल परंतु त्याची मागणी केलेली नाहीये. एक सिंगल येते. सिंगलने टीमचं खातं ओपन केलं अथर्व विषयने. स्ट्राईक प्रतीक विषयकडे. हार्ट ऑफ पीटीसी प्रतीक विषय स्ट्राईक इन वर. पहिलाच बॉल फेस करत असताना कडक ऑफ ड्राईव्ह बॉटमॅनचा वापर करत असताना बॉल चाललाय लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या पलीकडे. शौकाराने आपल्या डावाला सुरुवात केली आहे प्रतीक विषयने. नेहमीच चांगली बॅटिंग प्रतीक विषय करत असतो आणि स्ट्राईक मिळाल्यानंतर काय जबरदस्त स्ट्रोक अफलातून टायमिंग जबरदस्त सुरुवात करून दिली आहे प्रतीकने. चौकाराने टीमची धावसंख्या जाऊन पोहोचेल ती 5 या अंकावर. कित्येक मॅन ऑफ द सिरीज प्रतीक विषयच्या नावावर परगा आणि परगेच्या बाहेर देखील आलेत. सिटी क्रिकेट मध्ये देखील आपण पाहतो ढवळून प्रीमियर लीग देखील त्यांनी गाजून ठेवली. ठाणे जिल्ह्यात एक वेगळं स्थान त्यांनी निर्माण केले. फोर्थ विकेटने विशाल. यावेळी ऑन साईडला स्विंग करण्याचा प्रयत्न प्रॉपर संपर्क नाही. बॉल चालू पॉइंट मध्ये जोपर्यंत फेकी होईल तोपर्यंत सिंगल आली. ओव्हर थ्रू जरूर झालाय परंतु बॅकअप आहे. एक सिंगलने समाधान मानावं लागेल प्रतीकला. 3 बॉल आणि वाफाली बी टीमच्या खात्यामध्ये धावा आलेत 6. 3 ओव्हरचा सामना आपल्याला पाहायला मिळतो. टॉस जिंकल्यानंतर गोलंदाजीचा निर्णय घेतला. खरं तर पॉवर प्लेच्या ओव्हरची जबाबदारी सुरेश पारदी स्वीकारत असतात परंतु टीम मध्ये ते आज नाहीयेत. अजय आणि विजय पारदीची बॅटिंग आपल्याला दुसऱ्या डबामध्ये पाहायला मिळेल. पुढचा बॉल लेन चांगली होती. अपील जरूर केली परंतु सहमती नाहीये. पंचांनी सांगितलं बॅटचा संपर्क होता. बॉल चालला कव्हरच्या दिशेने. शॉर्ट कव्हर मध्ये फिल्डिंग झाली तोपर्यंत सिंगल येते. चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते विशालच्या माध्यमातून. कारण का अथर्व विषयाने प्रतीक विषयासारखे 2 घातक बॅटरांना त्यांनी शांत केले. जरूर एक चौकार आलाय परंतु उर्वरित बॉलवर मोठ्या फटक्यांपासून दोन्ही बॅटरला वंचित ठेवले. शेवटचा 5वा बॉल. यावेळेस ऑन साईडला फेकून दिलाय लॉंग बाउंड्री लाईनच्या पलीकडे. लांब पल्ल्याचा षटकार ठोकलाय प्रतीक विषयने. अप्रतिम टायमिंग जबरदस्त टायमिंग पाहायला मिळालं प्रतीक विषयच्या माध्यमातून. ऑप्शनच्या थोडासा आत आला आणि ऑन साईडला बॅक तसा स्विंग देखील चांगला पाहायला मिळाला. षटकार आले. धावफलक 6 धावेच्या मदतीने स्कोरबोर्ड 13 वर जाऊन पोहोचतोय. आउटफील्ड मध्ये लॉंगऑन मध्ये विजय पारदीला आपण पाहतोय. सुरुवातीला धाबा येत नव्हता. एक चौकार जरूर प्रतीक विषयच्या माध्यमातून आला होता. आपण चर्चा करत होतो की दोन्ही फलंदाजांना बांधून ठेवले परंतु आता प्रत्युत्तर द्यायला सुरुवात केली प्रतीक विषयने. विशालच्या विपक्षामध्ये बॅकवर्ड पॉइंट कव्हर एक्स्ट्रा कव्हर सर्कलच्या आतमध्ये मिड ऑन आणि मिड ऑफ देखील ठेवले गेले. शॉर्ट थर्डमॅन देखील पाहायला मिळतोय. पुढचा शेवटचा बॉल विषयसाठी स्वीप करण्याचा प्रयत्न. लेन चांगली होती. अपील केली परंतु सहमती मिळेल का. दोन्ही पंच आता चर्चा करत असताना सांगितले लेग स्टंपच्या बाहेर होता. लेन चांगली होती. लाईन खराब. गतीचा वापर भन्नाट केला. फाईट बॉल होईल. एक्स्ट्राच्या मतीने टीमची धावसंख्या 14 वर जाऊन पोहोचते. विशालला देखील माहिती ही विकेट महत्वाची आहे.
प्राइसलेस विकेट आहे, किमती विकेट आहे, मोलाची विकेट आहे. ही जर प्राप्त केली तर धावा रोखल्या जातील, अन्यथा धावांचा डोंगर नाही तर पर्वत उभा करण्याची सर करण्याची क्षमता या प्रत्येक विषयामध्ये आहे. वापाली गावाचा अभिमान स्वाभिमान असणारा खेळाडू अष्टपैलू खेळाडू प्रतीक विषय भगवानजी भोईर साहेब या ठिकाणी जोडले गेलेत. भगवती एंटरप्राइजेसचे प्रोप्रायटर भिवंडी तालुका शिवसेना उपतालुका प्रमुख त्यांच्या माध्यमातून या स्पर्धेला आकर्षक ट्रॉफ्या पुरस्कृत केलेल्या आहेत. त्यांचं या भोकरीच्या क्रीडा नगरीमध्ये माजी सरपंच आणि उपसरपंच चषकाच्या वतीने मनपूर्वक सहर्ष स्वागत. वेलकम. फटाक्यांच्या आतिषबाजीने भगवान शेठ भोईर यांच्या ठिकाणी स्वागत होत असताना वेलकम सुस्वागतम. कासने गावाचं क्रिकेट भिवंडी तालुक्यामध्ये देखील सातत्याने 40+ म्हणून ते स्वतः देखील मैदानामध्ये उपस्थित असतात आणि या भिवंडी तालुक्याचं क्रिकेट पुढे जाण्यासाठी सातत्याने ज्यांचे प्रयत्न राहिलेत असे शिवसेना उपतालुका प्रमुख भगवती एंटरप्राइजेसचे प्रोप्रायटर कासने गावाचा दानशूर व्यक्तिमत्व भगवान शेठ भोईर या ठिकाणी जोडत असताना त्यांच्या स्पर्धेच्या वतीने आयोजन समितीच्या वतीने वेलकम स्वागत सुस्वागतम. एस के सापे संघ देखील जोडले गेले. पुढील सामने एस के सापे आणि त्यांच्या विपक्षामध्ये माऊली स्पोर्ट वडोली यांच्यामध्ये आपल्याला पाहायला मिळेल. माऊली स्पोर्ट वडोली संघ आपण देखील रिपोर्टिंग करायचे. पहिल्या ओव्हरचा खेळ समाप्त झाल्याने पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर 3-15 अशी सुरुवात अथर्व विषय आणि प्रतीक विषयने करून दिली. विकेटची चांगली सुरुवात झाली असं म्हणावं लागेल. ज्यावेळेस 10 पेक्षा जास्त धावा तुमच्या खात्यामध्ये येतात विकेट तुमच्याकडे आहेत हा एक प्लस पॉईंट असतो आणि चांगले फटके प्रतीक विषयच्या बॅटमधून एक चौकार आणि एक षटकार देखील आलाय. पंधरा धावा कोणती विकेट गमावली नाहीये. चांगली सुरुवात पहिल्या इनिंग मध्ये बॅटिंग करत असताना वाफाली बी टीमच्या माध्यमातून पाहायला मिळते. जो संघ जय गणेश या नावाने सातत्याने मैदानामध्ये उतरत असतो. आता क्षेत्ररक्षणाच्या विपरीषणामध्ये खूप सारे बदल पाहायला मिळतील. विखुरलेलं क्षेत्ररक्षण कव्हर सर्कलच्या आतमध्ये एक्स्ट्रा कव्हर डीप मध्ये लॉंग ऑन आहे. खाऊ कोंडा देखील पाहायला मिळते. मिड विकेट मध्ये देखील क्षेत्ररक्षक आहे. डीप स्पेलिंग देखील ठेवला गेले. दुसरं षटक दुसऱ्या ओव्हरची जबाबदारी ओमकारवर दिली गेली आहे. नवीन गोलंदाज आहे ओमकार. आज सुरेश फर्दी नाही म्हणून ओमकारवर ही जबाबदारी. पहिलाच बॉल फुल टॉस फुल टोल वसूल करत असताना बॉलला पाठवून नाही. लॉंग लेग बाउंड्री लाईनच्या पलीकडे 6 धावांसाठी षटकार. पुढे आले होते स्टेप आउट टोन केल्याचा प्रयत्न होता. चुकी जरूर केली असं म्हणावं लागेल कारण का स्थिर जागेवरून जर केलं असतं तर कदाचित हा निखिल सर भीमर बॉल देखील असू शकला असता. स्टेप आउट जरूर झाला परंतु शेवटी रिझल्ट मिळणं गरजेचं आहे आणि तो रिझल्ट फलंदाजाला इथून मिळाला. षटकार आला. संघाची धावसंख्या पोहोचली आहे 21 या आकड्यावरती. आदरणीय सन्माननीय भगवान शेठ भोईर साहेबांचं इथे झालंय शुभागमन आणि या स्पर्धेकरता देखील प्रथम द्वितीय आणि तृतीय क्रमांकाच्या ज्या समोर डोलणाऱ्या विश्वचषकाची प्रतिकृती साकार करणाऱ्या ज्या चॅम्पियन्स ट्रॉफीज आहेत त्या त्यांच्याकडनं प्रदान केल्या गेल्या. तर धन्यवाद आदरणीय भगवानजी भोईर साहेब. इथे वळूयात मैदानाच्या आतमध्ये. इट्स अ बोनेट स्ट्रोक हॅमर्ड बाय मिस प्रतीक विषय. सरळ पाठवलाय चेंडू. मुख्य कक्षाला मानवंदना देणारा अत्यंत विध्वंसक फटका. बॉल चाललाय 6 धावांसाठी. षटकार. 6 धावा इथून मात्र कनेक्ट केल्या गेल्यात. वेगळ्या फॉर्म मधला प्रतीक विषय तुम्हाला पाहायला मिळतोय. संघाची टोटल पोहोचली आहे 27 या आकड्यावरती. खऱ्या अर्थानं गुरुवर्य धर्मवीर आनंदिगे साहेबांची अविरत प्रेरणा देणारा हा आकडा आहे. म्हणजे 27 जानेवारी या ठाणे जिल्ह्याला पडलेलं दैववत स्वप्न धर्मवीर आनंद चिंतामणी दिगे साहेब गरिबाच्या झोपडीपर्यंतचा त्यांचा प्रवास, अन्यायाची केलेली प्रत्येक सोडवणूक. आणि दीपकजी या गोष्टीचा उल्लेख करावा लागेल की आता सगळेच नेते मोठमोठ्या झगमगाटात आपल्याला दिसतात परंतु त्यावेळचे दिगे साहेब हे खरं तर प्रत्येक गरीबाच्या झोपडीपर्यंत येऊन तिथं मिळणारी चटणी भाकर खात होते. म्हणूनच कदाचित या ठाण्याच्या टेंबी नाक्यावर देवाचं राज देखील होतं. तिथे जाणारा प्रत्येक जण आपलं संकट घेऊन जाणारा प्रत्येक जण त्याला सोडवणूक दिली जात होती. इथे मात्र बॉल तयार. मनगडाच्या साह्यानं फ्लिक करायचा होता. वेगाचा वापर केलाय. बॉल चाललाय वाईड +4. बोनस मिळतील 5 धावा. चौकार. आणि याच 5 धावसंख्येच्या मदतीनं
संघाची टोटल पोहोचली 32 या आकड्यावरती. प्रथम फलंदाजी करत असताना जय गणेश वाफाळे ब संघ त्यांच्या परंपरागत क्रिकेटला ते खरं तर गवसणी घालतात. चांगल्या दर्जाचं क्रिकेट प्रस्थापित केलं. प्रतीक विशेषचा उल्लेख इथे मी जरूर करेन. तदनंतर त्याचा साथीदार अथर्व विषय, प्रतीक विषय आणि अथर्व विषयची जोडी सध्या क्रीडांगणावरती आहे. चर्चा केली जाते. जय श्रीराम जांभूळपाडा या संघाच्या गोलंदाजाला काही रणनीती इथून सेट कराव्या लागणार आहेत. चला थोडं स्पीडअप कराल आणि चेंडू व्यवस्थापक चेंडूंची पूर्तता करा, कारण आज मेगा फायनल डे आहे. जवळजवळ 1:30 वाजून गेला आणि आपण अजूनही पहिल्या फेरीतली ही सेकंड लास्ट मॅच खेळतोय. यानंतर अजून एक सामना पहिल्या फेरीतला बाकी आहे. त्यामुळे अंतिम टप्प्यामध्ये खरं तर मग कमी षटकांचे सामने आपल्याला जर खेळायला मिळाले तर त्यानंतर संध्याकाळी सोशल मीडियावर चर्चा नाही व्हायला पाहिजे, कारण खेळाडूंची योग्य वेळी उपस्थिती इथं जर लाभली तर मग जास्तीत जास्त मोठ्या षटकांचे सामने आम्ही जरूर खेळू. बॉलर इथे तयार. ओव्हर द विकेट स्लॉक स्वीप करण्याचा प्रयत्न झाला. बॉल चालला मिड विकेटला. प्रोटेक्शन तैनात आहे. एक सिंगल इथून प्राप्त केली जाईल आणि सिंगलच्या मदतीनं टीमची धावसंख्या 33 या आकड्यावरती जाऊन पोहोचली आहे. बॉलचा खेळ जर आतापर्यंत आपण पाहिला तर 3 चेंडू इथून समाप्त झालेत. उर्वरित अजूनही 3 बॉलचा खेळ या षटकातला शिल्लक आहे. तुम्ही पाहत आहात सरपंच, माजी सरपंच, उपसरपंच चषक भोकरीकरांचं हे अत्यंत दिमागदार आयोजन. सुपर बॉलिंग, चांगली गोलंदाजी, मेरिट नुसार गोलंदाजी करतोय गोलंदाज. चेंज ऑफ पेस पाहायला मिळाली, गती देखील बदलली, टप्पा देखील बदलला आणि त्या व्हॅरिएटेड गोलंदाजीचं पृथक्करण सजल्यानंतर वाफाळे ब संघाच्या या फलंदाजाला इथून मात्र त्रस्त केलं गेलंय. गोलंदाज अथर्व, गोलंदाज ओमकार आहेत. दुसरं षटक जे हाताळतात. ओव्हर द विकेट कटर कॉम्बिनेशन, लुपिंग बॉल बॅक बिहाइंड दी स्टंप. इथे मात्र बॅकअप होतं म्हणून सुदैवानं बचावलं. सिंगल होती कनेक्ट. टीमची धावसंख्या 34 या आकड्यावरती धावफलक जाऊन पोहोचलोय. अत्यंत दिमागदार आयोजन सध्या भोकरी ग्रामस्थांच्या वतीने आपल्याला पाहायला मिळतंय. मेहनत आहे या माजी सरपंच उपसरपंच चषका करता. सांगितलं 34 ऑलरेडी. इच अँड एव्हरी बॉल. खेळाडूंना देखील विनंती आहे, आपलं देखील थोडंसं कॉन्सन्ट्रेशन क्रिकेट मध्ये असणं फार गरजेचं आहे. बॉल तयार. लोअर फुल टॉस होता, स्टिअर केला बॉल, लॉंगॉनला चाललाय, डीप मध्ये प्रोटेक्शन आहे आणि त्या बॉलवर इथून धावसंख्या देखील कनेक्ट केली जाईल. एका आकड्याच्या मदतीनं इट्स एंड ऑफ दी सेकंड ओव्हर. दुसऱ्या षटकाचा खेळ संपलाय. संघाची धावसंख्या पोहोचली आहे 35 या आकड्यावरती. प्रथम फलंदाजी करत असताना जय गणेश वाफाळे ब संघ 35 धावा. या षटकात ओंकार ठरला महागडा, कारण त्यानं 20 धावा खर्च केल्यात. पहिल्या षटकात गोलंदाज विशालला आपण पाहिलं 15 धावा त्यानं खर्च केल्या. टीमची टोटल एंड ऑफ द सेकंड ओव्हर पोहोचली 35 या आकड्यावरती. दोन्ही संघ नोंद घ्या. 6 चेंडूंचं शेवटचं षटक जे मात्र इथून शिल्लक आहे. काय मुकाबले रंगलेत आज. खरं तर याआधी देखील एक चांगली लढत तुम्हाला पाहायला मिळाली. भादवड आणि त्या विपक्षामध्ये वाशेरे संघाची. वाशेरे संघाला अपयश आला अंतिम टप्प्यामध्ये. काय लढला उज्ज्वल शेलार, परंतु शेवटच्या क्षणी फक्त 5 ते 6 धावांनी वाशेऱ्यानं तो सामना गमावला. मला वाटतं दरवेळी वाशेराच्या नशिबी तो एकच फटका असतो की जो त्यांना स्पर्धेतून बाहेर काढतो. निश्चितच त्या गोष्टीचा विचार त्यांनी करावा लागेल, त्यांना करावा लागेल आणि त्या अनालिसिस थोडीशी स्ट्रॅटेजी क्रिकेटमध्ये त्यांना बनवावी देखील लागेल. चला थोडं स्पीडअप कराल. शेवटचं षटक 22 आलेत. जे प्रतिनिधित्व करतील इथून टीम जय श्रीराम जांभूळपाडा या संघाचं. चेंजेस देखील केले गेलेत. या स्पर्धेचा आनंद घेत आहेत. आदरणीय भगवानजी भोईर साहेब या ठिकाणी उपस्थित झालेत. भगवती एंटरप्राइजेस, माता भगवतीचा आशीर्वाद ज्यांच्या शिरावर आणि खऱ्या अर्थानं त्यांचे सुपुत्र जे खरं तर पीटीसीचे उपाध्यक्ष देखील त्यांच्या माध्यमातून इथे बॉल तयार. राऊंड विकेट. लाईन ऑफ ऍक्शन चेक करावी लागेल. व्हाईट बॉलचा सिग्नल इथे मात्र आलाय. संघाची धावसंख्या एका आकड्याच्या मदतीनं 36 या आकड्यावरती पोहोचली आहे. 36. थोडासा जो सूर हरवलाय जांभूळपाडा संघाचा ते कमबॅक इथून होणं गरजेचं आहे. चांगली इकॉनॉमिकली रेटेड गोलंदाजी होणं अपेक्षित असणार आहे.
बॉल तयार. इथं मात्र पुन्हा एकदा बॅक टू बॅक दुसरा एक्स्ट्रा बॉल. अगदी गोलंदाज भावेशच्या वतीनं ज्या पद्धतीनं पहिले 2 सोयर चेंडू हाताळले गेले, टीमची धावसंख्या 37 धावा. थोडीशी प्रेक्षकांची निराशा करणारा सामना आहे. बॉल तयार. राऊंड विकेट. फुलटॉस होता, फटका फसलाय. बॅटची कडा घेऊन फ्लाइंग स्लिपचा खेळाडू झडप टाकली बॉलवर आणि इथं परतावा लागणार आहे. विकेटचं झालं पतन. पहिला ब्रेक थ्रू. इथून मात्र महत्वाचा शिलेदार मिस्टर प्रतीक विषय हॅज टू डिपार्ट. पोलीस 11 विपक्ष T11 भोकरी यांच्या नंतर मॅच होणार आहे. त्याच्यानंतर माऊली स्पोर्ट बडोली आणि SK गावदेवी सापे यांच्यामध्ये मॅच असेल. दोन ओव्हरच्या समाप्तीनंतर 35 धावा होत्या, परंतु या ओव्हरमध्ये भावेशने सुरुवातीला 2 एक्स्ट्रा धावा खर्च केल्या. 37 वर स्कोर जाऊन पोहोचलाय. त्याच्यानंतर प्रतीक विषयची एक महत्वाची विकेट मिळवून दिली भावेश पारदीने. गोल्डन स्टार यांच्याकडून 1000 रुपये दिले जातील. एजनेसने जर 3 बॉल मध्ये 3 षटकार मारले तर आता धावा रोखण्याची संधी आहे. स्ट्राईक लेंदेश यावेळेस खोलवर टप्प्याचा बॉल बॉटमिंगचा वापर करत असताना खूप चांगला उडवलाय समोरच्या दिशेने. लॉंग ऑफ मध्ये वाईडिश मध्ये बॉल पोहोचलाय. क्षेत्ररक्षक पोहोचतील, वेकी करतील तोपर्यंत यज्ञेशच्या खात्यामध्ये तिसऱ्या क्रमांकावर यज्ञेशला हॅलो जयेश विषय नाही आहेत म्हणून वन डाऊनला यज्ञेश आलाय आणि त्याच्या खात्यामध्ये 2 धाबा येत असताना धावफलक 39 वर जाऊन पोहोचले. एक्स्ट्रा कव्हर डीप मध्ये लॉंग ऑन आणि लॉंग ऑफ अगदी समोर ठेवले गेले. काऊ कॉर्नर मिड विकेट मध्ये क्षेत्ररक्षक पाहायला मिळते. राऊंड विकेटने फुल टच होता. बॉटम एंडने समोर उडवलाय. लॉंग ऑन मध्ये लॉंग ऑफ मध्ये क्षेत्ररक्षक आणि त्याच्या हातामध्ये दुसरा झटका लागत असताना प्रॉपरली बीटिंगला फलंदाज बाद यज्ञेश. बॅटिंग करणाऱ्या टीमने आता गिमर बॉल साठी डीआरएसचा वापर केला. यज्ञेशने डीआरएसचा वापर केला. तिसरे पंच आपण कंट्रोल रूम मध्ये बॅटिंग करणाऱ्या टीमने वापरले. टीमने डीआरएसचा वापर केले. पाहावं लागेल आपल्याकडे ती सिस्टम आहे, टेक्नॉलॉजी आहे. प्रत्येक टीमला बिमर बॉल साठी डीआरएस दिला गेलाय. प्रत्येकची विकेट गेली आहे आणि अजून एक विकेटचं पतन जरूर झालंय, परंतु पाहावं लागेल आता फायनल डिसिजन काय येतोय. इथून धावा रोखाव्या लागतील. तिसऱ्या ओव्हर मध्ये जर धावा रोखल्या 3 ओव्हर मध्ये तर एक चांगली मॅच होऊ शकते. बॅटिंग लाईन जरूर चांगली आहे. विजय पारदे आहेत, अजय पारदे ही जोडी देखील आज इन ऍक्शन मध्ये. हनुमान देखील आहेत, भावेश देखील आहे. जितेंद्र गोडे या ठिकाणी जोडलेले आहेत. फलंदाज बाद असेल फेअर डिलिव्हरी त्यांना देखील विनंती असेल की आपण मुख्य व्यासपीठावर यायचे. तिसरे पंच लारा सर यांचा डिसिजन सॉफ्ट सिग्नलचा तुम्हाला स्वीकार करावा लागेल. डीआरएस अनसक्सेसफुल. यज्ञेश बाद होतील. 39 वर दुसरा झटका लागत असताना जय गणेश वापरली बी टीमला. अजून या इनिंगचे या ओव्हरचे 3 बॉल शिल्लक आहेत. भावेश पारदीने या ओव्हर मध्ये 2 महत्वाच्या विकेट मिळवून दिलेत. चांगली गोलंदाजी. पहिल्या ओव्हर मध्ये 15 धावा खर्च केल्या. दुसऱ्या ओव्हर मध्ये ओंकारचं खर्चिक षटक ज्याने 20 धावा खर्च केले आणि तिसऱ्या ओव्हर मध्ये एका वेगळ्या ट्रॅक वर येत असताना गोलंदाजी करतोय. पुढचा बॉल अकुल टप्पा वाचला, थोडासा ऑन साईडला खेचण्याचा प्रयत्न होता. एस्टनच्या वरून बॉल जाईल विकेट किपरच्या हातामध्ये. इकॉनॉमी षटक आपल्याला पाहायला मिळतं. 22 करण स्ट्राईक एंडवर 4थ्या क्रमांकाचा बॅटर. राईट हँड बॅटर साठी राऊंड विकेटने भावेश पुन्हा एकदा अपील केली. LBW च्या रूपाने विकेटचं पतन. तिसरा झटका लागले. वाफाले बी टीमला. फलंदाज बाद करण. खातं स्वतःच ओपन करता आले नाही करणला. चांगली गोलंदाजी, चांगला मारा, चांगला सूट सापडलाय शेवटच्या ओव्हर मध्ये भावेश पारदीला. राईट हँड बॅटर साठी तो राहुल विकेटने जातो. थोडासा कोण बनवतो, परंतु यावेळेस बॉल थोडासा खाली राहिला. बॅटर हवेतून फिरली आणि स्टँडच्या समोर पकडला बॅटरला. 39 वर धाव संख्या रोखली. मागील 3 बॉल मध्ये कोणती धाव आलेली आहे. ट्रॉफी जाम प्रमाणे धावफलक स्थिरावले. शेवटचा बॉल
आता शिल्लक आहे या ओव्हर मध्ये 3 विकेट घेतल्या, 2 धाबा आणि बॅटने आणि 2 धाबा एक्स्ट्राच्या मदतीने खर्च केलेत. 39 धाबा धावफलकावर जाऊन पोहोचल्यात. नवीन बॅटर सेकंडवर भावेश. अथर्व विशेला या ओव्हर मध्ये संधी मिळाली नाहीये. संपूर्ण बॉल नवीन बॅटरांना खेळायला मिळते आणि नवीन बॅटरांचा विचार केला तर फक्त हजेरी लावण्याचं काम केलं राहुल विकेटने. शेवटचा बॉल ऑन साईडला क्रॉस बॅटिंग केल्याचा प्रयत्न, धावाची संधी, डायरेक्टची आवश्यकता, हिट केलाय फलंदाज बाद. शेवटच्या बॉलवर देखील धावाच्या रूपाने विकेटचं पतन. पहिल्या डावाचा खेळ समाप्त झालेला पहिल्या इनिंग मध्ये बॅटिंग करत असताना वापरलेली टीमची धावसंख्या 39 वर. विकेट गेले 5. सामना जिंकण्यासाठी दुसऱ्या धावांमध्ये 40 धावांची आवश्यकता. आपण जाऊया टॉस बॉक्स मध्ये जिथे नाणे कोण आहेत. पोलीस 11 आणि D11 भोकरी. भगवानजी भोईर साहेबांना मी विनंती करेन की आपण टॉस बॉक्स मध्ये आपले शुभ असते आपण नाणेफेक करणार आहोत. T11 आणि पोलीस 11. पडगा पोलीस इन ऍक्शन त्यांना पाहायला मिळतील. टीमचे कॅप्टन रुपेश जाधव वाबेकरच्या या ठिकाणी जोडलेले आहेत. भोईर साहेबांच्या शुभ हस्ते आपण नाणेफेक करणार आहोत. 3 ओव्हरचा हा सामना असेल. कॉइन एकीकडे D11 भोकरी तर दुसरीकडे आपण पाहू शकता महादेव आप्पा यांचं नाव आहे. कॉल असेल पोलीस 11 टीमचे कॅप्टन रुपेश जाधव कॉल करतील. गोरले कॉल आहे. D11 भोकरी आले. टॉस जिंकले D11 टीमच्या कॅप्टनने आणि टॉस जिंकलेल्या कॅप्टनला आपण काही प्रश्न विचारूयात. भगवानजी भोईर साहेबांची देखील इच्छा आहे आज खेळण्याची असं वाटतं, कारण का ते 40+ खेळत असतात आणि जर जर्सी जर त्यांना भेटली तर ते देखील पोलीस 11 मधील मिळतील. डिसिजन काय असेल जास्त काही विचारणार नाही. धन्यवाद. दोन्ही कॅप्टनला खूप साऱ्या शुभेच्छा. टॉस झाला आणि टॉस जिंकल्यानंतर बॅटिंग करण्याचा निर्णय भोकरी 11 ने स्वीकारला. बातमी घेऊन आपण जाऊया समालोचन कक्षामध्ये. थँक्यू. सन्माननीय किशोरजी पालवी साहेब या ठिकाणी उपस्थित होत आहेत. त्यांचं आपण करूयात मनपूर्वक सहर्ष स्वागत. आणि लोकप्रिय सुप्रसिद्ध सिंगर चाळीस धावसंख्येचा पाठलाग आता इथून करावा लागणार आहे. तो प्रतिस्पर्धी श्रीराम जांभूळपाडा या संघाला. सन्माननीय मिथुनजी जाधव या ठिकाणी उपस्थित झालेत. त्यांचं आपण करूयात मनपूर्वक सहर्ष स्वागत. दादा आपण या. मुख्य VIP डायस आपल्या प्रतीक्षेमध्ये आहे. आपलं सहर्ष या क्रीडा स्पर्धेमध्ये स्वागत. सलामीची जोडी मैदानाच्या दिशेनं रवाना होतीये. जांभूळपाड्याचे 2 धुरंधर क्रीडांगणाच्या आतमध्ये दाखल होत असताना 40 या धावसंख्येची गरज आहे हा सामना जिंकण्याकरता. आमच्या सोबत कॉम्बॉक्स मध्ये गुणलेखक मित्र सौरभ जाधव आणि आमचे सहकारी समालोचक दीपकजी सुतार त्यांच्या वतीनं जमलेल्या तमाम प्रेक्षकांचं आपण करूयात मनाच्या अंतःकरणापासून या स्पर्धेच्या निमित्तानं सहर्ष स्वागत. शुभागमन झाले. या स्पर्धेचे आयोजक सन्माननीय मिथुन जाधव साहेब आणि त्याचबरोबर सुरेश जी गोरले देखील या ठिकाणी जोडत असताना दोन्ही मान्यवरांच्या स्पर्धेच्या वतीने मनपूर्वक सहर्ष स्वागत. वेलकम, सुस्वागत. चला स्टार्टअप करा, कारण आज खरं तर मेगा ग्रँड फिनाले आणि जवळजवळ 1:42 एवढा अवधी संपलाय आणि अजून आपण पहिलीच फेरी खेळतोय. त्यातही यानंतर एक प्रेक्षणीय लढत तुमच्या भेटीला येणार आहे. तदनंतर पहिल्या फेरीचा शेवटचा सामना जो
एस के सापे आणि त्या विपक्षामध्ये माऊली वडवली अशी लढत तुमच्या भेटीला. फर्स्ट राऊंडचा हा शेवटचा सामना असेल. तदनंतर दुसऱ्या फेरीला होईल सुरुवात. 40 धावांचा पाठलाग. बॉलिंग मार्कवर गोलंदाज तयार. पहिलाच बॉल बाणनपाड मधून सरळ उडवलाय. बॉल चाललाय लॉंग ऑफच्या सीमारेषेच्या कक्षेच्या बाहेर. चेंडू निघून जाईल. सीमारेषा पलीकडे आला इथे. पहिला दमदार चौकार. नक्कीच पहिल्याच बॉलवर विजयच्या बॅटमधून चौकार आले. आपण मुख्य व्यासपीठावर ज्यांच्या माध्यमातून आकर्षक ट्रॉफी या स्पर्धेला पुरस्कृत केलेल्या आहेत ते भगवान शेठ भोईर यांना आपण सन्मानित करूयात. आम्ही महादेवप्पा गोरले त्याचबरोबर उमेशजी कतोली साहेबांना विनंती करतो की आपण आपल्या शुभ हस्ते त्यांना सन्मानित करायचे. मोलाचं सहकार्य या स्पर्धेला लाभले. या आकर्षक ट्रॉफ्या तुम्ही पाहताय. त्या ट्रॉफ्या ज्यांच्या माध्यमातून लाभलेल्या आहेत ते भगवंत एंटरप्राइजेसचे प्रोप्रायटर आणि भिवंडी तालुका शिवसेना उपप्रमुख भगवान शेठ भोईर कास्ती गावाचा दामशूर राजा कार्यकुशल व्यक्तिमत्व यांना आपण या ठिकाणी सन्मानित करत आहोत. धन्यवाद. पहिल्या बॉलवर चौकार आणि दुसरा बॉल डॉट आपल्याला पाहायला मिळाला. त्याचबरोबर मिथुनजी जाधव या ठिकाणी जोडलेले आहेत. मी अप्पा गोरल्याने मी विनंती करेन की आपण आपलं शुभ असते माजी उपसरपंच भोकरी ग्रामपंचायतचे सन्माननीय मिथुनजी जाधव यांना देखील सन्मानित करायचे. मान्यवर पाहुण्यांचं इथे मात्र स्वागत सन्मान केला जातोय. आदरणीय मिथुनजी जाधव साहेब. जय गणेश वाफाळे ब हे लक्ष डिफेंड करण्याकरता त्यांचा प्रयत्न सुरू आहे. इमर्जिंग बॉल होता आणि 2 चेंडू ज्या हाताळले गेलेत. सार्थक जो गोलंदाजी मार्कवर आहे पहिलं षटक हाताळतोय. धावसंख्या फक्त आणि फक्त 4 या धावसंख्येवरती. ओनली 4 रन्स ऑन स्कोर कार्ड. सन्माननीय सुरेशजी गोरले या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचा सन्मान आणि सत्कार करण्याची विनंती आपण साईनाथजी गोरले साहेबांना करूयात. सन्माननीय आदरणीय सुरेशजी गोरले साहेब आपण पुढे यायचंय. आपला सन्मान या स्पर्धेच्या निमित्ताने इथे केला जाईल. आदरणीय साईनाथजी गोरले साहेब आपल्या शुभ हस्ते आपण सन्माननीय मान्यवर सुरेशजी गोरले साहेबांचा यथोचित मान सन्मान. पहिलं षटक सार्थकनं अक्षरशः गाजवलंय. 4 चेंडूंचा खेळ संपलाय. संघाची धावसंख्या 40चा पाठलाग करत असताना इथून लढावं लागणार आहे तुम्हाला. अन्यथा मग बऱ्याचशा स्पर्धा कठीण होतील. आदरणीय जितेंद्र गोरले साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. बँग ऑन दी इन पॅच लाईन. परंतु स्ट्रॉंग अपील पाहायला मिळाली. बट इट्स अ इन्व्हॉल्वमेंट ऑफ द बॅट. पंच दर्शवत आहेत की बॅटच्या इन्व्हॉल्वमेंट मध्ये या फटक्यामध्ये आहे. बॅटची इन्व्हॉल्वमेंट आहे त्यामुळे निश्चितच इथे मात्र सुदैवानं बचावलेत फलंदाज देखील. या क्रीडा स्पर्धेच्या निमित्तानं आदरणीय जितेंद्र गोरले साहेबांचा सन्मान आणि सत्कार करण्याची विनंती आपण विपुलजी जाधव यांना करूयात. होय नक्कीच. आणि ज्यांचा आज वाढदिवस आहे या स्पर्धेचे आयोजक पंडितजी माली यांची कन्या लेकू पंडित माली 8वा वाढदिवस आहे. ते या ठिकाणी जुडलेले. त्यांचे देखील या स्पर्धेच्या वतीने मनपूर्वक सहर्ष स्वागत. अतिश गोडविंद यांची भाची आहे. दोघांचंही स्वागत. वेलकम. वॉट अ बॉलिंग. मास्टरपीस क्रिएट केला. एंड ऑफ द फर्स्ट ओव्हर. पहिल्या षटकाचा खेळ इथून संपलाय. धावा खर्च केल्यात फक्त 5. उर्वरित 12 चेंडू आणि विजयाकरता 35 या धावसंख्येची गरज आहे. 12 चेंडू आणि 35 धावसंख्येची इथून विजयाकरता गरज असणार आहे. कारण तब्बल 40 या धावसंख्येची गरज आहे सामना जिंकण्याकरता. येस, जिचा वाढदिवस आहे ती लेकू माळी निश्चितच तिच्या 8व्या वाढदिवसाचं औचित्य साधून प्रत्येक खेळाडू करता इथे जेवणाची भव्य दिव्य व्यवस्था आदरणीय सन्माननीय माजी उपसरपंच महोदय पंडितजी माळी साहेब आणि मधुकरजी माळी साहेबांच्या वतीनं या स्पर्धेत खेळणाऱ्या प्रत्येक खेळाडू करता भोजनाची व्यवस्था त्यांनी केली आहे. म्हणजे मुलगी जगवा नारी शक्तीचा सन्मान काय, खर तर त्याचं एक उत्तम उदाहरण ही स्पर्धा सेट करते. अगदी बरोबर. ऑन स्क्रीनवर आपण लेकू पंडित माली यांना पाहतोय. आज त्यांचा 8वा वाढदिवस आहे आणि वाढदिवसाच्या लेकूला खूप साऱ्या शुभेच्छा. ऑर्गनाइज कमिटी, समस्त ग्रामस्थ मंडळ भोकरी आणि संपूर्ण खेळाडूंच्या वतीने आज वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा असतील. आणि तिच्याच वाढदिवसानिमित्त प्रत्येक खेळाडूला, पाहुण्याला, सर्वांना जेवणाची व्यवस्था आदरणीय पंडितजी माली साहेबांच्या माध्यमातून आज आपल्याला पाहायला मिळते.
सार्थक गोलंदाजी जी केली आहे. पहिल्या ओव्हरमध्ये फक्त 5 धावा खर्च केल्या. दोन्ही बॅटरला बांधून ठेवले. डॉट बॉलची संख्या भरपूर आपल्याला पाहायला मिळाली. विशेष करून 5 बॉल फेस केले विजयने आणि 1 बॉल फेस केला वैभवने. आता 12 बॉल शिल्लक आणि 12 बॉल मध्ये 35 धावांची आवश्यकता. 17.50 सरासरीने प्रवास सुरू ठेवावा लागेल. षटक क्रमांक दुसरा प्रतीक विशेष जो राऊंड विकेटने मारा केली राईट हँड बॅटर विजय फार्दीसाठी विजयाप्रमाणे खेळ दाखवावा लागेल. यावेळेस ऑन साइडला भिरकावून दिलाय. पिकअप शॉट बॉलला पाठवले. फाईन लेग बाउंड्री लाईनच्या पलीकडे प्रतीक विशेषचं भव्य दिव्य स्वागत केलंय विजय फार्दीने. पहिल्याच बॉलवर षटकाराला लक्षण रिप्ले आपण पाहू शकता. राऊंड विकेटने जात असताना सफल झाले. ऑफ स्टंपच्या आत आलीने वेगाने बॉलला पाठवला सीमारेषेच्या पलीकडे. 6 धावांसाठी षटकार. चांगलं स्वागत केलं. वेलकम सांगितलंय प्रतीक विशेला. कारण 12 बॉल मध्ये 40 धावांची 35 धावांची आवश्यकता असताना आता 11 बॉल मध्ये आवश्यकता असेल ती 29 धावांची प्रत्युत्तर द्यायला सुरुवात केली. पहिल्या इनिंग मध्ये बॅटिंग चांगली केली प्रतीक दिशेने, परंतु त्याची विकेट गेल्यानंतर धावा थोडेसे रोखल्या गेलेत. पहिले षटक पॉवर त्याचं चांगलं टाकलं. दुसऱ्या इनिंग मध्ये सार्थक गोलंदाजी केली, परंतु दुसऱ्या ओव्हरचा पहिलाच बॉल मैदानाच्या बाहेर. विजय पारदी जोपर्यंत आहे तोपर्यंत धोक्याची घंटी असेल वाफाली बी टीमचा विचार केला तर चिरुबा स्पोर्ट वाशिरी सारख्या टीमला या हंगामामध्ये तब्बल 9 वेळा त्यांनी पराभूत केले. त्याची गोलंदाजी चांगली आहे, हे आपण सातत्याने पाहतोय. 9 वेळा परंतु यावेळी संघ आहे श्रीराम जांभूळपडा विजयने पहिलाच वार केले प्रतीक्षा विपक्षामध्ये. प्रतीक विषय हार्ट ऑफ पीटीसी कमी गतीचा फुल टॉस ऑन साइडला स्लॉप सीट केला. बॉलला पाठवले स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या पलीकडे. टायमिंग चांगलं साध्य केलं. सीमा पार षटकार. 2 ठोकले. षटकारांची हॅट्रिक पूर्ण करेल का प्रतीक विशेषच्या विपक्षामध्ये? विजय पारदीचा हा धमाका. 2 मध्ये 2 आले. आता 10 बॉल शिल्लक आणि 23 धावांची आवश्यकता. सुरुवातीला पहिले षटक जरूर वापाली बी टीमच्या नाबाबा राहिलं, परंतु दुसऱ्या ओव्हर मध्ये प्रतीक विशेला टार्गेट केले. प्रतीक देखील कच्च्या गुरुचं शिला नाहीये, त्यांनी देखील प्रयत्न केले. पहिला बॉल जरूर चांगला होता, त्यावर देखील शॉट बनवला विजयने आणि दुसरा बॉल कमी गतीचा होता. असं वाटलं की गंडवला की काय, परंतु गंडवलं गोलंदाजाला. बॅटवर घेतला पुढे येत असताना. षटकारांची हॅट्रिक पूर्ण करेल का विजय? यावेळी ऑन साइडला स्विंग केलाय. उंची भरपूर, अंतर कमी. लॉंग लेग मध्ये क्षेत्ररक्षक कॅच सुटली आणि बॉल सीमा पार. शौकार कॅच नाही तरी मॅच सोडली. क्षेत्ररक्षकाने डीप मध्ये होते. सार्थकने खराब कामगिरी केली. सार्थकने पहिल्या ओव्हर मध्ये सार्थक अशी गोलंदाजी केली, परंतु हा कॅच नाहीये तरी मॅच सोडली. विजय पारदी त्याच्या बॅट मधून 2 षटकार आले होते, त्याचा शेल उडाला होता, त्याची कॅच सुटली, मागत पडू शकते. चौकाराच्या मतीने टीमची धावसंख्या 24 वर जाऊन पोहोचते आणि अजूनही 21 वर जाऊन पोहोचते. अजूनही 9 बॉल मध्ये सामना जिंकण्यासाठी 19 धावांची आवश्यकता. करण्याचा प्रयत्न मॅचची एज बॅकवर्ड स्क्वेअर लेग मध्ये चाललाय. फिल्डर सार्थक त्या ठिकाणी थोडीशी फंबलिंग झाली आणि फंबलिंगचा फायदा घेत असताना पुन्हा 2 धावा येतील. स्वतःकडे स्ट्राईक पुन्हा ठेवली. टार्गेट केलं प्रतीकला. सार्थकचा झेल आज सार्थक आणि वाफाली बी संघ विसरू शकत नाहीयेत. 8 बॉल शिल्लक, 17 धावांची आवश्यकता. मॅच अजून संपली नाही, परंतु येणाऱ्या 2 बॉल नंतर या मॅचचं चित्र कदाचित स्पष्ट होईल. विजय पारदीची विकेट महत्वाची. रन मशीन ऑफ जांभूळपडा विजय पारदी सेट झाला की त्याला बाद करणं कठीण जातं. चांगल्या गोलंदाजांना तो घाम फोडतो आणि सध्या प्रतीक विषयला त्यांनी घाम फोडले. 2 षटकार 1 चौकार आणि त्यानंतर 2 धावा येतील. 23 धावा, कोणती विकेट गमावली नाहीये. राऊंड विकेटने प्रतीक यावेळेस स्विच हिट केला. बॉल चाललाय कव्हर मध्ये, डीप मध्ये क्षेत्ररक्षक समोर येईल तोपर्यंत सिंगल येते. एकाच धाबीवर यावेळी समाधान मानावं लागतं. प्रत्येक धाव आता दोन्ही टीम साठी महत्वाची असेल. गावाची लढाई, गावाच्या नावाची लढाई, गावाचं अस्तित्व, गावाच्या नावाची चर्चा सातत्याने आपल्या तालुक्यामध्ये होण्यासाठी ग्रामीण क्रिकेट आपल्याला पाहायला मिळतं. एकीकडे जांभूळपडा संघ तर दुसरीकडे वाफाली यांच्यामध्ये ही लढाई. बॉल शिल्लक आहेत 7 आणि 7 मध्ये 16 धावांची आवश्यकता. जरी चांगली बॅटिंग विजय पारदीने केली असली तरी देखील सामना अजूनही त्यांच्या बाजूने झुकलेला नाहीये.
स्विचिटचा प्रयत्न संपर्क चालाय गली क्षेत्रामधून बॉल चालले थर्डमॅन परिसराकडे शर्यत आहे आणि शर्यत जिंकेल चेंडू बॉल सीमा पार झालाय का नाहीये बॅनर जरूर तोडलाय परंतु बॉलला अडवलंय चांगले क्षेत्ररक्षण 100% योगदान दिलं त्या ठिकाणी शेवटच्या बॉलवर 2 धावा येतील अथर्व विषय यांच्या चेहऱ्यावर स्मित असे पाहायला मिळते बॅनर तोडला परंतु फिल्डिंग चांगली केली शेवटच्या बॉलवर 2 धावा ओव्हरची समाप्ती होती 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली होती 26 वर आणि त्या 6 बॉल मध्ये सामना जिंकण्यासाठी 14 धावांची आवश्यकता प्रत्येक विषयाच्या विपक्षामध्ये जर आपण विचार केला तर 2 सिक्सर 1 चौकार तब्बल 21 धावा प्रत्येक विषयाने खर्च केलेत मॅच अजून संपलेली नाहीये 50-50 परिस्थितीमध्ये संघ सामना आपल्याला पाहायला मिळतोय मुख्य व्यासपीठावर आपण पाहू शकता राजीव प्रतिष्ठान ग्रुप ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेला मॅन ऑफ द मॅच म्हणून कॅप पुरस्कृत केलेली आहे हेमंतजी पिसाल असतील त्यानंतर मयुरेश माले सनी शिंदे या ठिकाणी सुटलेले त्यांचं देखील या स्पर्धेच्या वतीने सहर्ष स्वागत त्यांना देखील आपण सन्मानित करणार आहोत मी विपुलजी जाधव उपसरपंच यांना मी विनंती करेन की आपण आपले शुभ हस्ते हेमंतजी पिसाल यांना सन्मानित करायचे 6 बॉल शिल्लक 6 बॉल मध्ये 14 धावांची आवश्यकता आणि स्ट्राईक एंडवर फलंदाज विजय पारधी अथर्व विषय एक्सप्रेस गोलंदाज पहिलाच बॉल आपल्या फॉलो थ्रो मध्ये झेल होती कदाचित सुटली आणि त्यानंतर एक सिंगल धाव पूर्ण होते समोरच्या दिशेने ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न राहिला विजयचा मुख्य व्यासपीठावर आपण हेमंतजी पिसाल यांना सन्मानित करूयात विपुलजी जाधव यांच्या शुभ हस्ते हा सन्मान पार पडला जातोय 5 बॉल शिल्लक आहेत 5 बॉल मध्ये 13 धावांची आवश्यकता एक सिंगल आली आणि स्ट्राईक आता वैभवकडे पाहायला मिळते अथर्व विषय हा असा एक गोलंदाज आहे की जो शेवटच्या ओव्हर मध्ये इकॉनॉमी गोलंदाजी करत असताना सामना जिंकून घेतो त्याच्यासाठी 6 बॉल मध्ये 14 धावा डिफेन्स करायच्या आहेत त्याच्याकडे क्षमता आहे त्याचा प्रतीक्षिका आपण सातत्याने पाहतोय परंतु आता 5 बॉल मध्ये 13 धावांची गरज समोर वैभव सिंगलने स्ट्राईक विजयकडे देईल का की स्वतःच विश्वासाने खेळ साकार करेल ओव्हर द विकेटने वैभव साठी अचूक टप्पा भेदक मारा बाउन्स आला बॉल सरळ गेला विकेट किपरच्या हातामध्ये चांगला बॉल पाहायला मिळाला मयूरची माली यांना देखील आपण सन्मानित करणार आहोत मी विपुल जाधव यांना विनंती करेन की आपण आपल्या शुभ हस्ते मयूरची माली यांना देखील सन्मानित करायचे राजीव प्रतिष्ठान ग्रुपचे सदस्य सध्या ज्यांच्या माध्यमातून मॅन ऑफ द मॅच म्हणून कॅप या स्पर्धेला लाभले गेले त्यांचा सन्मान आणि सत्कार होत असताना 4 बॉल 13 धावांची गरज मोठ्या फटकेची गरज आहे स्विचिटचा प्रयत्न बॅटची एज पहिल्या धावीसाठी संघर्षाने अखेरकार ती एक सिंगल धाव पूर्ण झाली सिंगल धाव येते सिंगलच्या मतीने टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली आता 28 वर 3 बॉलचा खेळ शिल्लक आणि 12 धावांची आवश्यकता सनी शिंदे यांना देखील आपण सन्मानित करणार आहोत जितेंद्र गोरले यांना मी विनंती करीन की आपण आपल्या शुभ हस्ते त्यांना सन्मानित करायचे राजीव प्रतिष्ठान ग्रुप या ठिकाणी जोडलेला आहे त्यांचं पुन्हा एकदा स्वागत असेल आपण चर्चा करत होतो की विजय पारधीकडे स्ट्राईक येईल की अखेरकर एक सोटी सिंगल धाव पूर्ण करत असताना विजय पारधी स्ट्राईक इनवर 3 बॉल आणि 12 धावांची अजूनही आवश्यकता अथर्व विषय आणि विजय पारधी यांचाही बॅटल यावेळी सुडवला योग करण्याचा प्रयत्न बॉल चाललाय 5 स्टॉप बाउंड्री लाईनच्या पलीकडे दंदन करीत सीमा पार चौकार राईट हँड ओव्हर द विकेटने जात असताना ऑफ स्टंपच्या थोडासा आत आला आणि फाईन क्षेत्रामध्ये खेळण्याचा प्रयत्न प्रॉपर एलिव्हेशन नव्हतं परंतु बॅटची मोठी काढायला लागली आणि बॉलला मागच्या दिशेने सीमापार चौकार 2 बॉल शिल्लक आहेत आणि 8 धावांची आता आवश्यकता आहे आतापर्यंत विजय पारधीचा विचार केला त्याच्या बॅट मधून 2 सिक्सर 2 चौकार आलेत 25 धावांचं वैयक्तिक त्याने योगदान दिले 2 बॉल शिल्लक 8 धावांची गरज यावेळी स्वीप करण्याचा प्रयत्न आणि ते विकेटचा पतन फलंदाज बाद विजय पारधी क्रीज मध्ये खूपच डीप मध्ये जाऊन खेळण्याचा प्रयत्न केला होता बेल सोडली का नाही
नॉट आउट असं वाटलं की कदाचित बिल सुटले, कारण का तो क्रीज मध्ये खूपच डीप मध्ये जाऊन खेळण्याचा प्रयत्न करत होता. आणि आता या मॅच मध्ये वर्चस्व राहिले वाफाली बे टीमचं, कारण का एक बॉल शिल्लक आणि 8 धावांची गरज. आयएसपीएल नाहीये जिथे तुम्ही 9 देखील मारू शकता, त्यामुळे विजयाच्या उंबरठ्यावर वाफाली बी संघ जाऊन पोहोचलाय. यावेळेस फुल बॉल, त्यावर फुल टोल समोरच्या दिशेने लॉंगन बाउंड्रीच्या पलीकडे षटकार जरूर ठोकला, परंतु वेळ समाप्त झाली. 2 धावांनिशी हा सामना सोडावा लागते, स्पर्धा सोडावी लागते जांभूळपडा टीमला, परंतु प्रयत्नाची चांगली परिकल्पना केली आहे विजय पारदीने. हडलक जांभूळपडा संघ, अभिनंदन वाफाली बी संघ. मॅन ऑफ द मॅच आपण चर्चा करूयात. मॅन ऑफ द मॅच मॅन ऑफ द मॅच प्रतीक विषय ज्यांनी बॅटिंग करत असताना 25 धावांचं योगदान दिलं, त्यामध्ये 3 षटकार 1 चौकार आपल्याला पाहायला मिळाला. तर मुख्य व्यासपीठावर आपण अतिश गोडविंदे यांना देखील सन्मानित करणार आहोत. अधिका टेनिस क्रिकेट मधील एक स्टार खेळाडू म्हणून ज्यांची ओळख राहिली. ठाणे डिस्ट्रिक्ट प्रीमियर लीग असेल, गोंदिया प्रीमियर लीग असेल, लेदर क्रिकेट असेल, त्यानंतर टेनिस क्रिकेट असेल, रबर क्रिकेट असेल, उन्हाळी क्रिकेट असेल, पावसाळी क्रिकेट असेल, हे सर्व फॉर्मेट मध्ये आपण अतिशला पाहतोय. असा डोलेकरांचा अभिमान असणारा खेळाडू स्टार पीटीसी अतिश गोविंद यांना सन्मानित करूयात. जितेंद्र मोरे यांना मी विनंती करेन की आपण आपल्या शुभास्ती त्यांना सन्मानित करायचे. आज अतिश गोविंदने त्यांची भाची लेकू, जी स्पर्धेचे आयोजक पंडित माले यांची मुलगी आहे, तिचा वाढदिवस आहे. अतिश गोविंद यांना या ठिकाणी सन्मानित केलं होतं. जितेश मोरे यांचे शुभ असते. मॅन ऑफ द मॅच खेळाडू प्रतीक विषय ज्यांनी बॅटिंग करत असताना 25 धावांचं योगदान दिलं, त्याला आपण संपूर्ण बक्षीस देणार आहोत. जितेंद्र बोरले साहेब त्यांच्या शुभ असते स्पीड बॉक्स आणि आपण एनर्जी ड्रिंक देणार आहोत. स्पीड बॉक्स नितीन देशले यांनी पुरस्कृत केलेल्याने, त्याचबरोबर एनर्जी ड्रिंक चेतन जाधव यांच्या माध्यमातून आलेले ते देऊया प्रतीक विषयला. आज पूर्ण संघाने परंतु कामगिरी प्रत्येकची चांगली राहिली. त्यानंतर आपण हेमंत पिशाल यांच्या शुभ हस्ते आपण मॅन ऑफ द मॅच ची ट्रॉफी देऊयात, जी ट्रॉफी कस्तुभ पापे आणि चेतन तेजस नितिरे यांच्या माध्यमातून लाभलेली आहे. त्यानंतर आपण कॅप देखील देणार आहोत. सनी शिंदे यांना विनंती असेल की आपण आपल्या शुभ हस्ते कॅप चढवायची, राजेश प्रतिष्ठान यांच्या माध्यमातून लाभलेली आहे, तेच देखील त्याचे स्पॉन्सर आहे. त्यानंतर आपण गिफ्ट हॅम्पर देऊयात. मयूर माले यांचे शुभ असतील, जे गिफ्ट इकोस्टार ग्रुप यांच्या माध्यमातून लाभलेला आहे. हे होते प्रतीक विषय आर्ट ऑफ पीटीसी, ज्यांनी 25 धावांचं योगदान दिलं आणि वाफाली बी संघ जिंकला. अजून एक सामना आपल्याला पाहायला मिळेल पोलीस 11 आणि त्यांच्या विपक्षामध्ये D11. टॉस जिंकल्यानंतर फिल्डिंग करण्याचा निर्णय पोलीस 11 संघाने टॉस जिंकल्यानंतर फिल्डिंगचा निर्णय घेतला. पोलीस 11 टीमने त्यांच्या विरुद्धामध्ये पहिल्या डावामध्ये बॅटिंग करताना भोकरी 11 संघ पाहायला मिळेल. 3 ओव्हरचा हा देखील सामना असेल. त्यानंतर एस के गावदेवी सापे आणि त्यांच्या विपक्षामध्ये मावळी स्फोट वडवली अशी लढाई पाहायला मिळेल. दुसऱ्या फेरीतील मॅचिंगची आपण चर्चा करूया. दुसऱ्या फेरीमधील पहिला सामना स्वराज श्रीमन ढोले विपक्ष मीनाक्षी स्पोर्ट कांदली, एक बिग फाईट वाफाली ए आणि त्यांच्या विपक्षामध्ये भादवड अशी लढाई पाहायला मिळेल. त्यानंतर वाफाली बी आणि पुढील सामन्याचा विजेता संघ यांच्यामध्ये लढाई पाहायला मिळेल.